आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेची धिंड काढा। संध्याकाळपर्यंत रमेश म्हात्रेला अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे। केडीएमसीच्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी बेदम मारहाण केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले असून या घटनेची माहिती घेण्यासाठी आमदार रोहित पवार डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आले होते। पत्रकारांशी ते बोलत होते। यावेळी बोलताना रोहित पवार यांनी इथे कुठला आरोग्यमंत्री राज्यमंत्री आला का, श्रीकांत शिंदे आले का, रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत, इकडचे आमदार आहेत, चौथ्यांदा निवडून आले असे सांगतात, ते तरी आलेत का पाठबळ देण्यासाठी, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला। इलेक्शन आलं की एकमेकांच्या विरोधात खेळी करतात आणि सामान्य लोकांच्या जीवनाचा खेळ झाला तर येत नाहीत। असं असेल तर रवींद्र चव्हाण यांना पाचव्यांदा निवडून नाही दिले पाहिजे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं, मात्र त्यांना इथे येऊन डॉक्टर नर्सेस यांना पाठबळ द्यायला पाहिजे होतं। हे अत्यंत दुर्दैव असून आज संध्याकाळपर्यंत रमेश म्हात्रे याला अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा रोहित पवार यांनी दिला। माझं तर मत आहे, पोलिसांना सांगतो आणि या सरकारलाही सांगतो, गाडीत जाऊन त्याला पकडण्यापेक्षा त्याची धिंड काढा रस्त्यावरनं कपडे काढून अंडरवेअरवर आणि बनियनवर। मग कुठेतरी एक संदेश जाईल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, जर नगरसेवक असला काय, नेता असला काय, गुंड असला काय, गरिबावर अन्याय झाला नाही तर सेवकांवर अन्याय झाला तर आम्ही अशाच पद्धतीने वागतो। एवढी आहे का हिंमत या सरकारमध्ये? तुमचा जवळचा माणूस असला, गुंड असला आणि तुमचे नोकरी कामं करणारा माणूस असला तरी शेवटी इथे असणाऱ्या सेवकांवर, रुग्णसेवकांवर जो तो अन्याय करत असेल आणि फोनवर शिवीगाळ करत असेल, महिलेला सुद्धा फार आई बहीण तिथं काढली जात असेल तर त्याला सत्कार करण्याच्या लायकीचा नाही, धिंड काढण्याच्या लायकीचा, असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे। सर, आपण बघतोय या सगळ्या गोष्टी, विशेषतः कल्याण डोंबिवली मधल्या हे जे प्रकार आहे का चालू, कारण मुख्यमंत्र्यांकडनं साधं ट्विट देखील आज आलं नाही सध्या आतापर्यंत तरी। कुठतरी एकनाथ शिंदे नाराज होतील म्हणून ते कारवाई करणार नाही, तसं असेल असं नाही। मला असं वाटतं आता कुठलंच इलेक्शन नाही आहे, त्यामुळे ह्या ज्या नर्सेस, डॉक्टर, त्यांना ज्यांनी मतदान केलं होतं 2029ला, आता इलेक्शन नाही, कशाला यांचं ट्विट करायचं, कशाला यांना पाठिंबा द्यायचं, कशाला त्या रमेश म्हात्रेला पकडायचं? 3 वर्ष आहेत, 3 वर्षानंतर आपण बघू आणि जर काही आकडा कमी पडला आमदारांचा विकत घेऊ, अशी भूमिका भाजपच्या प्रमुख नेत्यांची असावी। खरं तर माझी अपेक्षा होती इथे असणारे जे इतर मोठे नेते आहेत, म्हणजे मी समजू शकतो एकनाथ शिंदे साहेबांची तब्येत नरम आहे, अडचणीचे, ते लवकरात लवकर बरे व्हावे, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, पण बाकीच्या नेत्यांना याला काय होतंय? आला का इथं कुठला तुमचा आरोग्यमंत्री, नाही तर कुठला राज्यमंत्री आला का इथं असणाऱ्या आमच्या नर्सेसचा पाठबळ देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी? नाहीतर श्रीकांत शिंदे आले का इथं पाठबळ देण्यासाठी? रवींद्र चव्हाण पण इथे असतात। इलेक्शन आलं तर एकामेकाच्या विरोधात खेळी करतात आणि सामान्य लोकांच्या जीवनाचा खेळ झाला तर रवींद्र चव्हाण साहेब येत नाहीत। रवींद्र चव्हाण तर कोण आहेत? राज्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांचा मतदारसंघ आहे। म्हणजे ते जर इथून मतदारसंघातून निवडून येत असतील 4थी वेळ, तर मग ह्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले आणि तुमच्याच मतदारसंघात हा विषय होऊन तुम्ही जर येत नसताल आणि तिथं प्रचारामध्ये तुम्ही व्यस्त असाल तर मग लोकांनी 5व्यांदा तुम्हाला 100% निवडून दिलं नाही पाहिजे, अशी आमची भूमिका आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण आले नाहीत, श्रीकांत शिंदेंनी फक्त ट्विट केले, पण इथं यायला पाहिजे होतं, तिथं आरोग्यमंत्र्यांनी यायला पाहिजे होतं, राज्यमंत्री आरोग्य यायला पाहिजे होतं, नाहीतर भाजपच्या कुठल्याही इतर नेत्यांनी जे काही असतील राज्यमंत्री नाही तर कुणीतरी येऊन संवाद साधायला पाहिजे होता, पोलिसांना सांगायला पाहिजे होतं। पण दुर्दैवाने इथं दुसरं काहीच झालेलं नाही, हे दुर्दैवी आहे। आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि पोलिसांना परत एकदा नागरिक म्हणून आणि विरोधातला एक कार्यकर्ता म्हणून, विरोधी पक्षातला एक आमदार म्हणून, की आज संध्याकाळपर्यंत त्या माणसाला पकडलं पाहिजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि आमची ही मागणी त्याची धिंड काढता आली तर नक्कीच काढली पाहिजे।